मांजरी गावठाण येथील पुणे मनपाच्या शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थी स्वागत उत्सव आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र घुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। मांजरी गावठाण येथील पुणे महानगरपालिकेच्या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नाना घुले यांचा वाढदिवसही विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। रवींद्र नाना घुले आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा वाढदिवस भव्य केक सामुदायिकपणे कापून साजरा करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र घुले यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना स्वादिष्ट खाऊंचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला मांजरी गावचे तंटामुक्ती समितीचे माजी उपाध्यक्ष तथा मांजराई देवी व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सागर प्रभुणे, पत्रकार प्रशांत ब्रह्मे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनुप घुले, सामाजिक कार्यकर्ते विद्याधर भोसले, राजेंद्र घुले, सोमनाथ कांबळे, रमेश शिंदे, समग्र शिक्षा अभियानाचे समन्वयक उमेश शहा, शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला अंबिलकर, सर्व शिक्षक शशिकांत भिसे, निशा इंगळे, सीमा जगताप, आरती गुंड, शुभांगी सुरसे, संभाजी भाईक, अश्विनी पवार, मदन ढवळे, रोहिणी ताकवणे, तर कर्मचारी साधना ढेकणे आणि अक्षय बनपट्टेसह विविध क्षेत्रातील मान्यवर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक व खाऊचं वाटप करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज शाळेचा पहिला दिवस, सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा। आणि आज आपल्या मांजरी गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व रवींद्र नाना घुले यांचा आज वाढदिवस या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करण्यासाठी आलेलो आहोत। मी नानांना शुभेच्छा देत असताना त्यांचं समाजात काम करत असताना ते सामाजिक बांधिलकी ठेवून समाजामध्ये काम करणारं हे नेतृत्व। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शालेय पुस्तक वाटप असेल, खाऊ वाटप असेल, सर्वच या ठिकाणी होणार आहे। आम्हीही के घुले विद्यालयात शिकलो आणि आज आमच्या शिक्षकांचं नाव आम्ही त्या ठिकाणी घेतो की आमचे सर्व त्यांचे जे विद्यार्थी आहेत अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं नाव उल्लेख झालं। त्यामुळे शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे। आज एकीकडे शिक्षणाचं प्रचंड मोठं बाजारीकरण होत चाललेलं आहे। म्हणजे शिक्षण आता भेटत नाही तर विकत घेतलं जातं, अशी एकूण परिस्थिती असताना सुद्धा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण सर्वच शिक्षक मंडळी या लेकरांना अतिशय चांगल्या पद्धतीने घडवत आहे। त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुम्हाला सर्वच शिक्षक मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। सागर शेठनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक सहज मुलांना प्रश्न विचारला की तुम्हाला पोरांनो शाळेमध्ये करमतं की घरी करमतं? तर इथले असणारे सगळेच मुलं म्हणाले की आम्हाला शाळेमध्ये करमतं। खरं तर हा तुमचा विजय आहे, इथल्या शिक्षकांचा हा विजय आहे आणि या विजयाचं कौतुक तुमच्या या खऱ्या अर्थानं कामाचं कौतुक व्हावं याच्यासाठी आदरणीय रवींद्र नाना घुले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी या लेकरांना भेटावं, त्यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या मध्ये हसत खेळत आनंदामध्ये या ठिकाणी साजरा व्हावा। कारण अलीकडे आपण बघतोय की वाढदिवसाच्या प्रचंड मोठ्या टोलेजंग पार्ट्या म्हणजे आम्ही आमच्या मुलांना काय संस्कार देतोय, आम्ही आमच्या लेकरांना कुठला म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये असं असताना कारण ते आम्हाला कॉपी करतात, विद्यार्थी असतात ते आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्याकडे बघून ते शिकत असतात आणि आम्ही जर चुकीचं वागत असू किंवा आम्ही जर काहीतरी वेगळं वागत असू तर आम्ही आमच्या लेकरांना काय संस्कार देणार आहोत। तर मला वाटतं रवी भाऊ, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करताय विद्यार्थ्यांच्या सोबत, हा खऱ्या अर्थानं आपण संस्कार देण्याचा प्रामाणिक आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो।